हिंदू धर्मामध्ये गाईला पवित्र मानलं जातं आणि गाईला मातेचा दर्जा आहे. पण हाच मातेचा दर्जा प्रत्येक गोट्यात अतिशय कळकळीनं जोपासला जातो. माझ्याबरोबर आहे पुंगनूर गाय, जी 32 इंच उंचीची आहे आणि पंधरेगावचे प्रगतशील शेतकरी सूचक काका जगताप आपल्याबरोबर आहेत आणि त्यांचं कुटुंब. खरं तर पुंगनूर गाय सांभाळणं म्हणजे हे व्यावसायिकही नाही आणि कुठल्या स्वरूपाचं नाही, धार्मिक स्वरूपाचं थोडंसं मांडलं जाईल. पण हा छंद कसं काय वाटला? लहान गाई आहे, कमी जागेमध्ये बसते. पहिल्यापासून गाई पाळायचा छंद होता, पण जागेअभावी बांधता येत नव्हती. नवीन घर बांधल्यामुळे ती जागा असल्यामुळे गाई घेतली. पुंगनूर गाय घ्यावं असं कसं वाटलं? छोटी कमी जागेत बसते. बरं दुधाचं वैशिष्ट्य चांगलं आहे तिथे. बरं दुधामध्ये सोन्याचा अंश आहे असं बोललं जातं. आणि बालाजी देवस्थानला सर्व दूध दही तूप ह्या गाईचं जातं. बरं बालाजी देवाची गाई म्हणून ओळखली जाते बऱ्यापैकी. बरं. ही गाय कुठली उत्पत्ती आहे? मूळचे आंध्र प्रदेश, चित्तूर जिल्ह्यातले पुंगनूर म्हणून गाव आहे तिथे उत्पत्ती आहे. आणलं कुठून आहे? आंध्र प्रदेशवरून आणलं. कधी आणलं? हे आणलेले 8 महिने झालं आणि दुसरं एक आहे ते 1.5 वर्ष झालं आणलेलं. बरं. 2 गायी आणल्या. 2 गाय आणल्या. आणि त्याला खोंड पण झाले याला. हिला खूण झाला 2 महिन्यापूर्वी येईल. बरं. खूण झाले. गायची जोपासणारच करताय? आपलं रेग्युलर सात पद्धतीने बरं खायला कमी लागतं. कुट्टी, मका, ऊस बरं. एवढं म्हणजे गोळी पेंट भरडा वगैरे मग एवढं. बरं. किती लिटर दूध देते? हे वासराला पाजून सकाळी 1 लिटर संध्याकाळी 1 लिटर देते. म्हणजे 2 लिटर 2 दूध. लिटर देते. आणि त्याला साधारणपणे केवढं आणलं तुम्ही? हिला आणलं होतं 1,20,000 रुपयाला. 1,20,000 रुपयाला हिला आणलं? हां. आणि ती दुसरी आहे ती? दुसऱ्या आणलेली 60,000 रुपयाला. बरं फक्त आणायला परत भाडं वेगळं गेलं होतं. बरं. भाडं जास्त 50,000 भाडे गेलं होतं. आणली कुठनं? आंध्र प्रदेश पुंगनूर. तिथूनच आणली? तिथं काय शाळा आहे का त्याची? नाही, तिथला हा देशी गोवंश आहे. बरं. तिथं भरपूर प्रमाणामध्ये आहे. फक्त प्युरिटीमध्ये तिथं हुडकून यायला लागतं. प्युरिटी भेटत नाही. मुलांना पण खूप आवडते. हां. कशी काय वाटते? खूप छान. बाकीच्या गायींपेक्षा कसं काय वाटतं? ही खूप भारी म्हणून सगळ्या मुलांना खूप आवडते. तुझ्या वर्गातल्या मुलांना पण? बरं. बघायला येतात का? येतात की बरं. गावातले किती लोक येतात? सर्व येतात. बरं. हिला सांभाळताय कसं? आपलं रेग्युलर देशी गायसारखंच मुक्त गोट आहे कसं? मुक्त वाटा नाही, बांधूनच आहे. पण मॅट वगैरे फॅन सगळं, कुंडी वगैरे जागेवरती, पाणी 24 तास सगळं समोर आहे. आत्ता गाय किती? आता ही अजून एक आणि खोंड 3. ह्याच्या आधी गायी तुमच्याकडे होत्या? याच्या आधी होत्या, पण जर्सी देशी नव्हते. देशी ही पहिली. मुलांना पण खूप आनंद वाटतो. हां, मुलांना जास्त आनंद आहे. ते आमच्यापेक्षा लहान गाय आहे तेव्हा त्यांना खेळायला फिरवायला जास्त आनंद आहे. खरं तर गायी सांभाळणं तेवढं सोपं नाही आहे. गायी सांभाळण्याबरोबर म्हणजे अशा गायी सांभाळणं म्हणजे हे खरं तर कोणी म्हणेल की मनोरंजनाचं काम आहे, कोणी म्हणेल की प्रतिष्ठेसाठी. परंतु ह्या गायीमध्ये दुधामध्ये सोन्याचा अंश आहे असं मानलं जातं. म्हणून हे गाय हे सांभाळतात. खरं तर दिदी आपल्याबरोबर आहे. किती फॅट आहे तिची? 80+ फॅट आहे. कुठं मोजली? म्हणजे लॅबमध्ये 8 फॅट गायीची आहे. खरं तर म्हशीची दुधाची फॅट जास्त असते. 8 फॅटची गाय आहे. आणि गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रातही पुंगनूरच्या विषयीचं जे कौतुक आहे किंवा औत्सुक्य आहे ते वाढलेलं आहे. ती पुंगनूर गाय बारामतीच्या कृषी प्रदर्शनात आणलेली आहे आणि बारामती शेजारच्या पंधरे गावातच सूचक काका जगताप जे आहेत ते ही गाय सांभाळतात. आणि अशा प्रकारच्या गायी आणखी वाढवण्याचा त्यांचा विचार आहे. खरं तर ही गाय म्हणजे देवगुणी गाय किंवा जसं म्हणतात ते बालाजीच्या देवस्थानला याचंच तूप वापरलं जातं, तर तशा स्वरूपाची गाय आहे. तुम्ही कृषी प्रदर्शनात भेट द्याल त्यावेळेस तुम्हाला ही गाय नक्की पाहायला मिळेल.